श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भृताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। चंद्रचरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्रचरणो वसा गृह्णामि, श्रीरामचंद्रचरणो शिरसा नमामि, चंद्रचरणो शरण प्रबद्धे। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। आज मला हा व्हिडिओ बनवताना अतिशय आनंद होत आहे की आपली 500 वर्षाची प्रतीक्षा संपली आहे आणि शेवटी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। तर आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि महत्त्वाचा दिवस असणार आहे। आपण या दिवशी दिवाळी साजरी करणार आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षदांना खूप महत्त्व आहे। आपले अशी मान्यता आहे की जे काम आपण करतो त्यामध्ये अक्षदांचं खूप महत्त्व आहे, कारण ती कुठलंही जे आपलं काम असते, जी कृती असते ती नेहमी करता अखंड अक्षत राहते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला अक्षदा अयोध्येहून जर तुम्हाला अक्षदा आल्या असतील तर त्याचं काय करायचं आहे आणि 22 जानेवारी रोजी तुम्हाला नेमकी कशी रामांची पूजा करायची आहे आणि ज्यांना अक्षदा मिळाल्या नसतील त्यांनी काय करायचं आहे। आपल्याला जी रामज्योत लावायची आहे, दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे, ज्याला आपण रामज्योत म्हणतो, ती आपल्याला कशी लावायची आहे, तर आपण ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। 22 जानेवारी रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे। नक्षत्र मृगशिरा आणि ब्रह्मयोग या दिवशी आहे। प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी तारीख का निवडली ते आपण आता बघूयात। आणि त्यानंतर इंद्रयोग आहे। ज्योतिषांच्या मते 22 जानेवारी रोजी कर्म द्वादशी आहे आणि ही तिथी भगवान श्रीहरी म्हणजे श्री विष्णूला समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णू यांनी कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले जाते। धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीहरी विष्णू यांनी कासवाचे रूप धारण केले आणि समुद्र मंथनामध्ये मदत केली होती, म्हणून हा दिवस निवडल्याचे सांगितले जाते। ही तारीख निवडण्यामागे अजूनही काही कारणे सांगितली, ती म्हणजे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत। या दिवशी अभिजित मुहूर्त आहे, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे, या दिवशी अमृत सिद्धी योग आहे आणि रवी योग आहे। ग्रंथानुसार अभिजित मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग या योगावरती प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता। त्यामुळे अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी हा दिवस निवडला आहे। 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिरामध्ये अयोध्येला होणार आहे। तर हा प्राणप्रतिष्ठा सोहळा 5 तास चालणार आहे, परंतु प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त हा फक्त 84 सेकंदाचा आहे। सकाळी 12:29 ते 12:30 हा प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे। तर 84 सेकंदामध्येच प्रभू श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर महापूजा आणि महाआरती असणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा स्थापनेचा सोहळा हा 16 जानेवारीपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे आणि हे 22 जानेवारीपर्यंत असणार आहेत। तर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये आपल्या भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरून देखील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे, म्हणजे 50 देशाचे प्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तुम्हाला प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त सांगितला की 12:29 ते 12:30 या 84 सेकंदामध्येच प्रतिष्ठापना श्री रामलल्लांची केली जाणार आहे। तर मग आपण रामज्योत कधी लावायची, तर तुम्ही 12:15 रामज्योत लावू शकता। ती दुसऱ्या दिवशी 23 तारखेपर्यंत अखंड जळत राहिली पाहिजे, नाहीतर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सुद्धा रामज्योत तुम्ही लावू शकता। आणि म्हणजे एकादशी आपण ही श्रीहरी विष्णूंसाठी करतो, तर राम हे श्रीहरी विष्णूंचेच रूप आहेत, त्यामुळे तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी सुद्धा अखंड ज्योत लावू शकता। आणि या ज्योतीमध्ये तुम्ही म्हणजे तेलामध्ये जेव्हा तुम्ही नंदादीप दिवा लावाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहे, कारण की पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यामध्ये तिळाला खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही आपलं साधं तेल घेतलं तरी चालेल, जे आपण दिवे लावण्यासाठी तेल घेतो, आणि त्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत। तुम्ही रविवारपासून म्हणजे पुत्रदा एकादशीपासून ते तुम्ही 23 तारखेपर्यंत हा दिवा अखंड चालत राहायला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। आता कुणाला अक्षता भेटल्या आहेत अयोध्येच्या आणि कुणाला अक्षता ह्या भेटलेल्या नाही, तर ज्यांना भेटल्या आहेत त्यांनी काय करावं ते आपण अगोदर बघूया। तर ज्यांना भेटल्या आहेत त्यांनी त्या आपल्या अक्षता ह्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, त्याची रोज पूजा करू शकतो, किंवा तुम्ही ते एका लाल वस्त्रामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करू शकता, किंवा कुणाची खूप श्रद्धा असते तर त्यांनी त्या अक्षता देवघरामध्ये मध्ये रोज पूजा करायची आहे लाल वस्त्रामध्ये बांधून। आणि जर तुम्ही कधी अयोध्येला गेला तर तुम्ही त्या अक्षता प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणाशी देखील त्यांना ते अर्पण करू शकता। आणि जर
तुम्हाला जर तसं म्हणजे तुमचं सध्या जाणं शक्य नसेल, कुणाचं सध्या जाणं शक्य नसेल किंवा कुणाचा काही प्लॅन जाण्याचा नसेल, तर तुम्ही त्या अक्षदा तुमच्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता त्याची पूजा करून. आणि जर कुणाला असं वाटत असेल की हा अयोध्येचा प्रसाद आहे, तर तुम्ही त्या अक्षदांचं तुमच्या घरी खीर बनवून देखील तुम्ही त्याची खाऊ शकता. किंवा कुणाचं नवीन लग्न झालेलं असेल, म्हणजे ठरलं असेल, तर त्यांनी त्या अक्षदा ह्या तुमच्या लग्नाच्या अक्षदामध्ये मिक्स करून टाकल्या तरी चालू शकतात. आणि कुणाचं जर का नवी नवरी कुणाकडे आली असेल, तर तिच्या पहिल्या हातचा गोडाचा पदार्थ म्हणून त्या अक्षदा ह्या आशीर्वाद रूपी तिच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ज्यांना अक्षदा मिळाल्या नसतील त्यांनी काय करायचं, एक कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकायचे आहेत. आणि हा मंगल कलश तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून रात्रभर असा झाकून ठेवायचा आहे आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. आणि 21 तारखेला पुत्रदा एकादशी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुळशीचं पानं तोडायला चालणार नाही, तर तुम्ही आदल्याच दिवशी तुळशीचे पानं तोडायचे आहे. किंवा तुमची जी पूजेची तुळस नसेल त्या तुळशीचे पानं तुम्ही तोडायचे आहेत. आणि हा मंगल कलश आपल्याला 21 तारखेलाच रात्री तयार करायचा आहे. आणि तुम्हाला एका पाटावरती पूजा मांडायची आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मांडली तरी चालेल. तुमच्याकडे जर का प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, फोटो जर असेल तर तुम्ही पूजा करा आणि मूर्ती जर असेल तर तुम्ही त्यांचा अभिषेक नक्की करा. आणि त्यानंतर तुम्ही प्रभू श्री रामचंद्राचे आणि सीता मातेची पूजा करायची आहे. प्रभू श्री रामचंद्रांना गुलाल अर्पण करायचा आहे, माता सीतेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर त्या अक्षदा आणि तुम्ही त्यांना मंत्रपुष्पांजली द्यायची आहे, मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे. आणि त्या अक्षदा आहेत त्याने तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचं नाव काढायचं. प्रभू श्री रामचंद्रांना फुले, फळे, धूप, दीप अर्पण करायचे आहे. तुमच्याच्याने जेवढे शक्य होईल त्या दिवशी तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करायची आहे, स्तोत्र म्हणायचं आहे, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांची आरती करायची आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी जे काही गोड पदार्थ तुम्ही बनवाल ते नैवेद्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि फळाचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे जे काही फळं असतील, म्हणजे केळी, पेरू, ॲपल, चिकू, जे काही फळं तुमच्याकडे असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवायचे आहे. त्यांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवाची आरती करायची आहे. आणि हे नैवेद्य तुम्ही तुमच्या 1-2 तास तुम्ही देवाच्या समोर ठेवल्याच्यानंतर, अर्धा 1-2 तास तुम्ही देवाच्या समोर ठेवल्याच्यानंतर तुम्ही सर्व कुटुंब प्रसाद म्हणून तुम्ही तो नैवेद्य वाटून घ्यायचा आहे आणि तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. हा दिवस आपल्याला दिवाळीसारखाच साजरा करायचा आहे, म्हणजे जशी आपली दिवाळी असते तसंच आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. तर तुम्ही 5 दिवे लावायचे आहेत. तुमच्याकडे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही 5, 7, 11 दिवे तुम्ही लावू शकता. 2 दिवे तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे तुमच्या मुख्य दाराजवळ लावायचे आहे. 1 दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि 1 दिवा हा अयोध्येकडे तोंड करून ठेवायचा आहे, म्हणजे तुमच्या घरातून अयोध्या ज्या दिशेला असेल तिकडे तुम्ही तो दिवा ठेवायचा आहे. आणि देवाला नमस्कार करायचा आहे की आपण तर तिथे जाऊ नाही शकलो, पण प्रभू श्री रामचंद्रांना इथूनच नमस्कार स्वीकार करा अशी प्रार्थना करायची आहे. आणि 1 दिवा तुम्ही तुमच्या देवघराच्या जवळ ठेवायचा आहे. संध्याकाळी देखील आपल्याला अशीच तयारी करायची आहे, म्हणजे दिवे लावायचे आहे, लाईटिंग लावायची आहे. आपल्याला हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे. म्हणजे 2024मधली आपली ही पहिली दिवाळी असणार आहे 22 जानेवारीला. तशी तर ती आपली नेहमीची दिवाळी जी येते ती तर असणारच आहे, पण ही पहिली दिवाळी असणार आहे आपली 2024मधली 22 जानेवारीला. त्यामुळे हा दिवस आपल्याला अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे. काही जण हे अयोध्येला जातील, पण जे अयोध्येला जाणार नाही त्यांनी काय करावं, तर आपल्या घराजवळ एखादं मंदिर असेल तिथे जावं, तिथे दर्शन घ्यावं आणि घरी आपण जी रामाची सेवा करू शकत असतो ती सेवा आपण आवर्जून करावी. आणि 22 जानेवारी रोजी आपल्या जवळच्या मंदिरात सामूहिक रामनाम कीर्तन सोहळा देखील करू शकतो आपण. आपल्या जवळच्या मंदिरात TV LED स्क्रीन लावून देखील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आपण सामूहिकपणे दाखवू शकतो, बघू शकतो. आपण रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगलमय गीते गाऊन भारत हा आपण राममय बनवूया. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला अयोध्येच्या अक्षदा मिळाल्या असतील तर काय करायचं आणि त्या जर मिळाल्या नसतील तर काय करायचं आहे, रामज्योत कशी लावायची आहे आणि देवाची पूजा कशी करायची आहे, म्हणजे 22 जानेवारीला तुम्ही कशी पूजा करू शकता, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 22 जानेवारीला आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी रामांची सेवा नक्की करा, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आणि आपल्यासाठी हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. आपल्याला या दिवशी दिवाळीसारखाच हा दिवस साजरा करायचा आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक
करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.